अशा या मंगल प्रसंगी आपण एक गीत ऐकणार आहोत. त्यासाठी मी अमृताई बदामीकर यांना विनंती करते. शुभ संध्या. मातृशक्तीचा विजय हो या अर्थाचं एक गीत आहे, मी घेते. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग, हे नारी शक्ती देश की तू जाग अब तू जाग, जाग अब तू जाग. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग. कुशक काल की प्रभा तुझे जगा रही, विहंग की ये टोलियां प्रभात गा रही. कुशक काल की प्रभा तुझे जगा रही, विहंग की ये टोलियां प्रभात गा रही. टल गई निशाखनी प्रलय कालसी, सूर्य रश्मियां सखी तुझे जगा रही. विश्व को जगाने वाली सुप्त क्यों तू आज, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग. तू शिवा की वीर जननी देश की महान, तू कराल काल बनी झांसी में महान. तू शिवा की वीर जननी देश की महान, तू कराल काल बनी झांसी में महान. स्वतंत्रता की वेद रक्त से सनी जहां, क्रांतिवीर प्रेरणा तू खो गई कहाँ. है तेरे ही साथ जुड़े देश के ये भाग, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग. भावी राष्ट्र योजना तेरे ही कोख से, दे नवीन कल्पना नवीन स्वप्न से. भावी राष्ट्र योजना तेरे ही कोख से, दे नवीन कल्पना नवीन स्वप्न से. बुझ रहे हैं दीप देख पानी को भरे, हीन दीन से बने वत्स माँ तेरे. स्नेह से संवारने छेड़ दे तेरा, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग. समस्त राष्ट्र शक्तियाँ तुझे जगा रही, दिग्गंत से यही आवाज आ रही. समस्त राष्ट्र शक्तियाँ तुझे जगा रही, दिग्गंत से यही आवाज आ रही. चंड मुंड नाशिनी असुर मर्दिनी, संगठित देव शक्ति हे महामणि. संकटों से तारने कर तू महात्याग, जाग अब तू जाग. हे मातृशक्ती देश की तू जाग अब तू जाग. हे नारी शक्ती देश की तू जाग अब तू जाग, जाग अब तू जाग, जाग अब तू जाग. भारत माता की धन्यवाद ताई. स्त्री ही अनंत काळाची माता असते, अशा आपल्या भारताची विचारधारा आहे. अशा या थोर मातृत्वाची प्रस्तावना करून देण्यासाठी मी वीणाताईंना आमंत्रित करते. नमस्कार. आजच्या प्रमुख वक्त्या माननीय रोहिणी देशपांडे, आजच्या प्रमुख अतिथी माननीय मीनाक्षी कलमेलू, सुरेखाताई पाटील आणि केंद्र कार्यकर्त्या शोभाताई शहा आणि जमलेले सर्व बंधू भगिनी, आपले कार्यकर्ते. योग हा विवेकानंद केंद्राचा गाभा आहे. आपल्या सोलापूर केंद्रात लहानांपासून मोठ्यापर्यंत योग वर्ग चालतात. लहानांसाठी संस्कार वर्ग आहेत, मोठ्यांसाठी आसन, सूर्यनमस्कार, प्राणायाम वगैरे वर्ग चालतात. मग आम्ही विचार केला की राष्ट्राचा नागरिक घडवणाऱ्या मातांसाठीचा योगाभ्यास ठेवू नये. विवेकानंदांचं ब्रीदवाक्य आहे, मॅन मेकिंग नेशन बिल्डिंग. तिथे माणूस घडवला की राष्ट्र घडत जातं. तर राष्ट्र हे घडत जातं. व्यक्ती हा राष्ट्राचाच अंश आहे आणि व्यक्तीचा विकास हा गर्भावस्थेपासूनच होतो. मनुष्याचा विकास, मनुष्याच्या मेंदूचा विकास गर्भावस्थेपासूनच होतो आणि मातेच्या आहार विहाराचा परिणाम मातेच्या गर्भावर होत असतो. हे सगळं आपण पुराणातही ऐकलेलं आहे आणि आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेलं आहे. तर सुदृढ बालक ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि सुदृढ बालक जर हवं असेल तर माता ही आरोग्यदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या सुदृढ हवी. त्याच्यासाठी आम्ही
विचार केला की मातेवर गर्भावस्थेतच मातेवर आणि बाळावर योगिक संस्कार करायचे. आणि अजून एक म्हणजे आताची जीवन पद्धती बदललेली आहे, कामाची पद्धत बदललेली आहे. नुसतं उभं राहायचं आणि बटणं दाबायची. डिशवॉशर आलं, वॉशिंग मशीन आलं, त्याच्यामुळे काय होतं की गर्भवती मातेला हवा तसा व्यायाम असा मिळत नाही. नंतर फास्ट फूड आणि जंक फूडचं प्रमाण वाढलेलं आहे, त्याचं सेवन वाढलेलं आहे, सकस आहारही नाही आणि व्यायामही नाही. त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक डिसीजेस म्हणजे जे ब्लड प्रेशर, डायबिटीज म्हणतो आपण, ते गर्भवती मातांमध्ये वाढलेले आपल्याला दिसत आहेत. त्याच्यासाठी सुद्धा योगोपचारच आवश्यक आहे. म्हणून आम्ही विचार केला की गर्भवतींसाठी योगाभ्यास घ्यायचा. त्याच्यासाठी मग योग सतत येणाऱ्या स्त्री तज्ज्ञांबरोबर चर्चा झाली. शोभाताई आपल्या केंद्र कार्यकर्त्या नुकत्याच केंद्राशी संलग्न झाल्या होत्या, त्यांनाही टीममध्ये समाविष्ट केलं. नंतर डॉक्टर अजित कुलकर्णी, डॉक्टर रोहिणी देशपांडे आज आपल्या पाहुणे आहेत, डॉक्टर सरदेसाई, डॉक्टर चिकल यांच्याबरोबर चर्चा झाली. योग शिक्षिका, गृहिणी यांच्याबरोबर सगळ्या चर्चा झाली आणि विषय ठरवला गेला. नंतर आत्मविश्वास वाढावा आणि वैद्यकीय क्षमताचे निरसन व्हावं म्हणून आम्ही बेंगलोरला जाऊन आलो. आम्ही इथून चौघं कार्यकर्ते बेंगलोरला गेलो होतो. तिथे योगाचं रिसर्च सेंटर आहे, योगावर संशोधन केलं जातं. तिथल्या ज्या नागरत्न निधी आहेत प्रमुख तिथल्या, त्यांच्याबरोबर चर्चा केली आणि विषय ठरवला. गर्भवती मातांसाठी काय घ्यायची साधारण त्याची रूपरेषा ठरवली गेली. तिथे आम्ही 4-5 दिवसाचं ट्रेनिंग घेतलं आणि मग तिथून आल्यानंतर पुन्हा स्वतःचा सराव आणि योगाभ्यास केला. त्याच्यानंतर 9 महिन्यांनी ह्याच वास्तूमध्ये 28 मे 1997 रोजी माननीय लक्ष्मीताई पाटील, लक्ष्मी उद्योग समूहाच्या माता आणि मार्गदर्शिका यांच्या हस्ते मातृत्व योग म्हणजे गर्भवती महिलांसाठी योगाभ्यास या उपक्रमाचं उद्घाटन झालं. हळूहळू त्याचा प्रचार आणि प्रसार होत गेला. पण सुरुवातीला थोडी जागरूकता कमी होती. काही काही घरातून ऐकू यायचं की कशाला पाहिजे व्यायाम, घरातली कामं करा, आम्हाला मुलं झाली नाहीत का, असं आपल्याला ऐकू यायचं. पण हळूहळू मानसिकता बदलायला लागली आणि जागरूकता वाढायला लागली आणि आम्हाला डॉक्टरांचं पण सहकार्य मिळालं. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन बरोबर त्यांनी विवेकानंद केंद्राचा सुद्धा उल्लेख केला. त्याच्यामुळे हळूहळू संख्या वाढायला लागली आणि साधारण ॲव्हरेज 10 ते 12 महिला शिबिरार्थी असतात विवेकानंद केंद्रामध्ये. आणि आतापर्यंत 2000 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. सगळ्या स्तरातील महिला म्हणजे गृहिणी, डॉक्टर, इंजिनियर, बँकर, पोलीस डिपार्टमेंट महिला, सगळ्या स्तरातील महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. आणि वेळोवेळी त्यांनी त्यांचे अनुभव सांगितलेले आहे. त्यांचे अनुभवही छान आहेत. आम्ही मधून फीडबॅक घेत असतो त्यांचा. दहीहंडी, फॅन्सी ड्रेस अशासारखे आम्ही काय करतो तेव्हा आई आणि बाळ त्या दोघांनाही बोलवतो, तेव्हा त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केलेले आहेत. खूपच छान आहेत अनुभव. आणि दिनांक 28 मे 2022ला याला 25 वर्ष पूर्ण झाली. आणि हा रौप्य महोत्सवाचा क्षण आणि 21 जून हा योग दिन याचं औचित्य साधून मातृत्व विशेष आम्ही काढण्याचं ठरवलं आणि आज त्याचा प्रकाशन सोहळा आहे. तर ह्या अंकामध्ये सर्व तज्ञांच्या मातृत्वाशी संबंधित असे लेख आहेत, मातृत्व योगाच्या कार्यकर्त्यांनी लिहिलेले लेख आहेत, शिबिरार्थीची मनोगत आहे. तर तुम्ही जरूर हा अंक घ्यावा आणि वाचावा, त्याच्यातले अनुभव शेअर करावे आणि तुमच्या नातेवाईकांना मैत्रिणींना भेट द्यावं अशी इच्छा व्यक्त करून माझी प्रस्तावना मी संपवते. धन्यवाद. जीवनामध्ये योगाभ्यास किती महत्त्वाचा आहे हे विनाताईंनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. धन्यवाद विनाताई. आजच्या या मातृत्व गौरव प्रसंगी ज्या माता आणि स्त्री शक्ती लाभलेल्या आहेत त्यांचा परिचय करून घेऊयात आपण. त्यासाठी सर्वप्रथम डॉक्टर रोहिणीताई देशपांडे आणि सुरेखाताई पाटील यांचा परिचय करून देण्यासाठी मी रोहिणीताई मोडक यांना आमंत्रित करतो. कार्यक्रमासाठी व्याख्याता म्हणून लाभलेल्या माननीय डॉक्टर रोहिणी संजय देशपांडे या प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ज्ञ असून महाराष्ट्र स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना व सोलापूर स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र संघटना या संघटनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे. तसेच इंडियन मेडिकल असोसिएशनच्या त्या सचिव होत्या. त्या या संस्थेच्या प्रसिद्ध होणाऱ्या मासिकांच्या त्या संपादिका पण आहेत. महाराष्ट्र शासन व प्रसूतीशास्त्र संघटनेच्या सेव्ह द युटरस या प्रकल्पामध्ये त्यांचे मोलाचे योगदान आहे. अद्ययावत व सुसज्ज प्रसूती कक्ष सुरक्षित मातृत्वासाठी खूप महत्त्वाचा असतो. म्हणजेच लेबर रूम जर व्यवस्थित असेल तर आपल्याला प्रसूती समयी होणाऱ्या अडचणींना तोंड द्यावं लागत नाही. हे इनिशिएटिव्ह लक्षात घेऊन त्यांनी याच्यावर पण कार्य केलेलं आहे.
म्हणूनच भारत सरकार व महाराष्ट्र सरकारचा प्रसूती कक्षाच्या गुणवत्तेत वाढ करण्याच्या कार्यक्रमाच्या त्या राष्ट्रीय समन्वयक होत्या. तसेच सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातील प्रसूती कक्षाची पुनर्रचना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र यामधील विविध विषय जसे की निदान तंत्र, दुर्बिणीद्वारे म्हणजेच लॅप्रोस्कोपी केले जाणारी तपासणी, शस्त्रक्रिया, वंध्यत्व निवारणासाठी केलेल्या उपाययोजना, किशोरवयीन मुलांच्या समस्यांवरचे निवारण, प्रतिबंधात्मक कर्करोगशास्त्र या आणि यासारख्या अनेक विषयांमध्ये त्यांना विशेष रुची आहे. लांब पल्ल्याची धावण्याची शर्यत म्हणजेच मॅरेथॉन, गिरीभ्रमण व योगाभ्यास याची त्यांना विशेष रुची आहे. योगासनाबद्दल मला विशेष त्यांच्याबद्दल एक माहिती मिळाली की त्यांना योगासनाची तर आवड आहेच, पण त्यांची स्वतःची योगासनाची प्रयोगशाळा म्हणजेच लॅब आहे आणि तिथे त्यांनी विविध उपकरणं आधुनिक पद्धतीची आणलेली आहेत. आणि असे चतुरस्र व्यक्तिमत्व आपल्याला व्याख्यानासाठी मातृत्व योगचा योगाभ्यासासाठी लाभले आहे. आपल्या दुसऱ्या पाहुण्या मातृत्व योगच्या उपक्रमासाठी आलेल्या आहेत. त्यांचा परिचय मी करून देते. आपण 25 वर्षांपूर्वी मातृत्व योग या उपक्रमाच्या उद्घाटनाला माननीय लक्ष्मीताई पाटील यांना बोलावले होते. आज मातृत्व योग उपक्रमास 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त मातृत्व योग विशेषांक प्रकाशन सोहळ्याला त्यांच्या सुनबाई सुरेखाताई पाटील यांना आमंत्रित केलेले आहे. सुरेखाताई या सोलापूरच्या नगरसंचालक माननीय दीपक पाटील यांच्या पत्नी आहेत. त्यांचे शिक्षण BA झालेले आहे. त्या पतीच्या व्यवसायामध्ये सहकार्य करतात. तसेच त्या उत्तम गृहिणी आहेत. आजच्या कार्यक्रमाला विशेष नोंद घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्यांच्या मातोश्री सुद्धा उपस्थित आहेत. म्हणजे आपण या कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या सासूबाईंच्या हस्ते केलेली आहे. आज 25व्या वर्षासाठी प्रकाशन सोहळ्याला सुनबाईंना बोलवलं आहे आणि त्यांच्या आई पण उपस्थित आहे. तर या तिन्ही मातांच्या आशीर्वादाने मातृत्व योग सुवर्ण महोत्सवाकडे पदार्पण करीत आहे. धन्यवाद ताई. आदरणीय मीनाक्षीताई मेघू यांचा परिचय करून देण्यासाठी मी विद्याताई एकबोटे यांना आमंत्रित करते. आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या पाहुण्या माननीय मीनाक्षीताई मेघू यांचा परिचय करून देण्याचं भाग्य मला लाभलं आहे. त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मीनाक्षीताई यांचा परिवार म्हणजे हा जो आहे तो अमृत परिवारातील आहे. अमृत परिवार म्हणजे काय तर त्या घराण्यातील प्रत्येक सदस्य केंद्राच्या कार्याशी कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये जोडला गेलेला आहे. मीनाक्षीताईंचे चिरंजीव जे आहेत विजयदादा मेघू हे आपल्या केंद्राचे नगराचे उपनगर प्रमुख आहेत. त्यांच्या सौभाग्यवती ज्या आहेत त्या आपल्या महिला योग वर्गाच्या कार्यकर्त्या आहेत. मुलं संस्कार वर्गामध्ये आहेत. त्यामुळे आपलं जे भाग्य आहे आज भाग्य आहे की अमृत परिवारातील सदस्य आपल्याला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेले आहेत. त्यांचा इतर परिचय म्हणजे त्या एक उत्तम गृहिणी तर आहेतच, पण एक यशस्वी माता आहेत. त्यांना 3 मुलं आहेत आणि 1 मुलगी आहे. 3 मुलांपैकी 2 मुलं हे यशस्वी उद्योजक आहेत. ते गारमेंटचा व्यवसाय करतात. 3रा मुलगाही यशस्वी उद्योजक आहे. तो इलेक्ट्रिकच्या व्यवसायामध्ये काम करतात. आणि सर्वात महत्त्वाची ताईची ओळख म्हणजे ताई एक उत्तम पाककलाकृती असणाऱ्या गृहिणी आहेत. म्हणजे पुरणपोळी जर खावी तर ताईंच्या हातचीच खावी असे मला म्हणजे ऐकून आहे. आता मला योग येईल लवकरच अशी मी अपेक्षा करते. आणि ताईंना भजनाची, गाण्याची, पाककलेची आवड आहे. आणि आणखी एक महत्त्वाची ताईंची ओळख म्हणजे ताई नियमाने मागीवारी करत असतात. तर अशा ह्या आपल्याला मुली सद्गृहिणी ज्या मिळालेल्या आहेत अमृत परिवारातील, तर त्यांचं मी स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद ताई. आता आपण मान्यवरांचा सत्कार करूया. त्यासाठी मी सुरेखाताई पाटील यांना विनंती करते की त्यांनी आजच्या वक्त्या डॉक्टर रोहिणीताई देशपांडे यांचा सत्कार करावा. मागच्या ताई या प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने आजच्या आपल्या वक्त्या डॉक्टर रोहिणीताई देशपांडे यांचे गर्भावस्थेतील रोग आणि आधुनिक संशोधन यावर मार्गदर्शन करावे अशी मी त्यांना विनंती करते. शुभ संध्या आणि नमस्कार. आपण खूपच एका छान कार्यक्रमासाठी
व्यासपीठावरील माननीय वीणाताई नाईक, मेघूताई, त्याच्यानंतर सुरेखाताई पाटील, डॉक्टर शोभाताई शहा, माझ्या खास मैत्रीण आणि सगळे ज्येष्ठ तिथे जे सगळे आपले सोलापुराचे वरिष्ठ लोक जमलेले आहेत, तसेच भगिनी आहेत, सगळे छोटे मोठे लोक आहेत. तर मला असं वाटतं की हा खूप एक सुखद क्षण आज आलेला आहे. 25 वर्ष हे जे विवेकानंद केंद्रांनी काम चालवले आहे मातृत्व योगासाठी, त्याचं आज हे नावारूपाने आलेलं हा मातृत्व विशेषांक खरोखरीच ही एक आनंददायी हा क्षण आहे. आणि हा क्षण येण्यासाठी त्याच्या पाठीमध्ये तपश्चर्या जी केलेली आहे ते आपण लक्षात घेणं खूप आवश्यक आहे. डॉक्टर शोभाताई शहा तसंच मीनाताई ह्या दोघींनी आणि आणखी त्यांचे जे सहकार्य आहेत त्यांनी खरोखरच आपल्या ह्या समाजाला योगदान दिलेलं आहे. मला आठवत आहे की जेव्हा आमच्याकडनं म्हणजे माता सगळ्या इकडे यायच्या तेव्हा त्यांचा हा अनुभव जो असायचा तो खरोखरच म्हणजे त्यांच्याकडनं जाणून घेण्यासारखा असायचा. की आम्ही सांगायचो की आता तुम्ही योगाला जावा, पहिल्यांदा त्या विचारायचं मग योगा केलं तर चालेल का, म्हणजे एक प्रकारची त्यांच्या मनामध्ये एक कुतूहल पण असायचं, थोडी भीती पण असायची आणि त्याचा आपल्याला काही फायदा होईल का, अशा प्रकारच्या नाना शंका त्यांच्या मनामध्ये असायच्या. पण जेव्हा आम्ही त्यांचं पूर्ण एक्झामिनेशन करून ठरवायचं की शी इज व्हेरी फिट टू हॅव ऑल दिस आणि त्याच्यामध्ये काही म्हणजे त्यांना फायदेच होणार आहे, तर अशा स्त्रिया इथे येऊन त्याचा पुरेपूर लाभ घेत होत्या. आणखीन आम्हाला खरंच अभिमानाने आम्ही सगळीकडे सांगत होतो की आमच्याकडे अशा काही गोष्टी होतात की तो सपोर्ट ह्या महिलांना जी मानसिक शारीरिक तर त्यांच्यामध्ये सुधारणा होतच होती, पण मानसिक सपोर्ट जो मिळत होता योगाच्या या माध्यमातून हे एक प्रकारचं माध्यम होतं की ज्याच्यातून त्यांची शारीरिक आणि मानसिक तयारी ही मातृत्वासाठी खूप चांगल्या पद्धतीने घडली. आणि हाच जो वारसा आहे तो असाच चालू राहावा ह्याच्यासाठी मला असं वाटतं की जास्तीत जास्त व्हॉलेंटियर्स पण तयार व्हावेत आणि मे बी असे वर्कशॉप ट्रेनिंग वर्कशॉप्स पण व्हावेत असं मलाही वाटतं की ज्याच्यामुळे हे कार्य ना पूर्ण असं विकसित होईल आणि चालू पण राहील सातत्याने. कुठलीही गोष्ट सातत्याने करत राहिलं की मग ती खूप चांगली त्याचे फळं सगळ्या आपल्या समाजालाच मिळतात आणि खूप चांगलं योगदान हे आहे. तर आता मातृत्व आणि योग हा जो हे जे समीकरण आहे ते खूप असं म्हणजे मला असं वाटतं की ते प्रगल्भ आता झालेलं आहे. कारण की आपल्याला असं बऱ्याच स्टडीजमधलं म्हणजे मी आता ॲक्च्युली तिने मला एक विषय दिला की आजच्या ह्याच्यामध्ये मॉडर्न सायन्समध्ये काय म्हटलं आहे किंवा काय त्याच्याबद्दल रिसर्च झालेला आहे, आणखी त्याचा काय आपल्या महिलांना त्याचा फायदा होणार आहे. तर बऱ्याच वर्षापासून योग चालू आहे आपल्याला माहिती आहे पतंजलीपासून, पण ते जे विकसित होतं मातृत्व योग आहे त्याच्या अजून बऱ्याचशा म्हणजे जवळजवळ फक्त 400 का 500 स्टडीज आहेत आणि त्याच्यामध्ये फक्त 11 अशा स्टडीज आहेत की त्या रँडमाइज कंट्रोल ट्रायल्स आम्ही म्हणतो, म्हणजे की ते केलं आणि नाही केलं तर काय होऊ शकतं आपल्या शरीरावर परिणाम. ह्या अशा स्टडीज खूप कमी आहेत आणि माझी अशी इच्छा आहे की शोभा मॅडमला आणि वीणाताईंना सांगायचं आहे की तुम्ही आता हे जे क्लासेस घेत आहेत त्याची स्टडी पण करा चालू, म्हणजे लेट दॅट रिसर्च हॅपन इन अवर ओन सेंटर. म्हणजे आता ठीक आहे की नागरत्नाताई तिकडे बँगलोरमध्ये करतायत, त्यांचं मोठं रिसर्च सेंटर आहे, पण असं काही नाही आहे की आपल्याकडे खूप मोठं काहीतरी असावं आणि त्याच्यातनं रिसर्च करावं. आपल्या ह्या लहान कुटुंबामधनं देखील आपण काही गोष्टी करू शकतो की जेणेकरून त्याच्यातनं चांगल्या स्टडीज बाहेर येतील. तर ही एक मला एक म्हणजे हा मुद्दा मांडायचा होता की एक रिसर्च ह्याच्यामध्ये चालू करावं आपण रँडमाइज कंट्रोल ट्रायल. आणि सगळ्याच सेंटर्स जे आता आपल्याकडे 150 ते 200 गायनिकॉलॉजिस्ट सोलापुरात कार्यरत आहेत आणि बऱ्याच डिलिव्हरी होतात. इव्हन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सुद्धा आपण लाईनअप करून घेऊ शकतो. तिथे एखादी ब्रांच म्हणा एक दिवस तिथं ठेवला तरी चालेल, सगळ्या मातांना त्याचा फायदा होईल. आणि अशा पद्धतीने 9 महिने, पण त्याच्यामध्ये काय आहे की मातृत्व आणि योग ह्याचा जर स्टडी करायचा असेल तर जवळजवळ 9 महिन्याचा हा स्टडी आणि मग नंतर त्याचे इफेक्ट. आता ही जी मातृत्वामध्ये आहे ही तयारी जी आहे ही पूर्वतयारी ह्याच्यामध्ये पण खूप महत्त्वाची आहे आणि ड्युरिंग प्रेग्नन्सी आणि प्रेग्नन्सी नंतर ह्या 3 टप्प्यामध्ये ह्याचा म्हणजे अभ्यास केला जातो. आणि ह्याच्यामध्ये असं असू शकतं की
आधी काहींना योगाची ओळख असेल आणि काहींना योगाची नसेल. त्याच्यामुळे काही अगदीच बिगिनर्स म्हणजे रॉ म्हणतो आपण त्याला, तसेही बायका असू शकतात, पण त्यांनाही आपण उत्तेजन देऊ शकतो जर की त्या फिट. तर अशा प्रकारे आपण सुरुवात तर केली पाहिजे. आणि आम्ही प्रेग्नन्सीचा जो हा आहे तो पूर्वतयारी जर आधी करत असतील तर खूपच चांगले सोपं होतं, पण करत नसते तर पहिल्या 3 महिन्यामध्ये काय, मधल्या 3 महिन्यामध्ये काय आणि नंतरच्या 3 महिन्यामध्ये काय टप्प्यांमध्ये कशा प्रकारे त्याचं मार्गदर्शन असलं पाहिजे ह्याचा हे मुद्देसूद असा एक सिलेबस तयार केला जातो. म्हणजे मला असं वाटतं की इथे जेव्हा तुम्ही होता तेव्हा साधारण 20 आठवड्यापासून 36 आठवड्यापर्यंत हा जो कालावधी आहे याच्यामध्ये जास्त योगाचा भर दिला जातो. आणि योगामध्ये काय आहे की फक्त योगा असं नाही. योगामध्ये ॲक्च्युली तुम्ही त्याची व्याख्या बघितली तर शरीर आणि माइंड म्हणजे आपलं मन ह्या दोघांनाच जोडणारा आणि संतुलित ठेवणारा हे जे माध्यम आहे ते म्हणजे योग. आणि त्याच्यासाठी ह्या ज्या पूरक गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या पूरक गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश केला जातो. तर प्रेग्नन्सीमध्ये वेगवेगळ्या इव्हन नॉर्मल प्रेग्नन्सी ही जी आहे ही स्थिती ही एकदम नैसर्गिक स्थिती आहे. त्याच्यामधल्या जवळजवळ 80 ते 90% बायकांना त्या नैसर्गिक स्थितीमध्येच बाहेर जातात आतमध्ये, म्हणजे त्याच्यातनं पार पडतात. पण 10 ते 15% बायकांना काही प्रॉब्लेम्स असतात की ज्यांच्यामध्ये आम्ही डॉक्टर्स ते आयडेंटिफाय करून त्याच्यातले रिस्क फॅक्टर्स मग त्यांना थोडंसं वेगळ्या पद्धतीने हँडल करतो. तर आता आपण बघूया की ह्या ज्या बायकांमध्ये ज्या फिट आहेत 90% मध्ये मोडतात त्या बायकांना कसं योगाचा फायदा होईल. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये असे साधे सूक्ष्म व्यायाम असतात तिथे जे वेगवेगळ्या केंद्रामध्ये चालवतात. म्हणजे जसं की कंठसंचालन आहे आणि कंठसंचालन आहे, काही हाताचे सूक्ष्म व्यायाम आहेत, ब्रीदिंग टेक्निक्स आहे, योग निद्रा आहे, किंवा काही त्याच्यामध्ये आसनं आहेत की त्याच्यामध्ये आपण ते डिव्हाइड करतो. म्हणजे कशी स्टँडिंग पोस्चर्स आहेत आणि लाईन डाऊन आहे, म्हणजे काही शवासन आहे, हे आहे. म्हणजे ह्या सगळ्या रिलॅक्सेशन टेक्निक्स ज्या आहेत आणि ब्रीदिंग टेक्निक्स त्याच्यावर जास्त भर प्रेग्नन्सीमध्ये दिला जातो की जेणेकरून आईचा जो स्ट्रेस किंवा जी त्यांना ताणतणाव आहे प्रेग्नन्सीमुळे, आता प्रेग्नन्सीमध्ये आता आपली जीवनशैली जी आहे ती थोडीशी बदललेली आहे हे आपल्याला मान्य केलं. कित्येक स्त्रिया ज्या आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये अगदी निष्णातपणे ते काम करतात आणि त्या ताणांना सहन करून त्या कौटुंबिक जबाबदारी सुद्धा त्या पार पाडतात. मग अशा वेळी त्यांना सपोर्टिव्ह असं किंवा रिस्टोरेटिव्ह अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या योगाचं माध्यम हे अतिशय सुंदर माध्यम आहे. कारण योगामुळे काय होतं की आपण त्याच्यातली आता आपल्याला माहिती आहे की पतंजलीने सांगितलेले अष्टांग आहे त्याच्यामधला आपण यम नियम त्याच्यामधला मधला भाग जो आहे आसन तो आपण निवडतो. त्याच्यानंतर प्रत्याहार नंतर त्याच्यानंतर येत आहेत ध्यान आणि धारणा. आणि समाधी तर खूप डिफिकल्ट आहे पण ध्यान धारणा ह्या सगळ्या गोष्टींचा थोडासा समाविष्ट आपण करू शकतो. जसं की ओंकार आहे किंवा मेडिटेशन आहे, रिलॅक्सेशन आहे, योग निद्रा आहे. तर ह्याचा सगळ्याचा समावेश करून आपण ह्या गोष्टी त्याच्यामध्ये पूरक करणार आहोत. तसंच आणखीन एक मनोधरणा असते की हे मला जमेल का प्रेग्नन्सीमध्ये, तर नक्कीच जमणार. तर असं नाही आहे की मी आता एक तुम्हाला पोस्चर दाखवतो की मे बी वीरभद्राचं दाखवतो तर ते प्रत्येकाला सहज काही जमेल असं काही नाही आहे. पण असं काही नाही आहे की तुम्ही अंतिम स्थितीमध्ये जाल. इंटरमिजिएट म्हणतात म्हणजे मधल्या स्थितीमध्ये सुद्धा तुम्ही काही गोष्टी त्यामध्ये करू शकला तरी सुद्धा तुम्हाला त्याचे बेनिफिट्स मिळतात. तर ही एक ती मिथ आहे की मग असं मला एकदम परिपूर्ण सगळं करायला पाहिजे हे आपण सोडून टाकलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे शोभाषा मॅडम नेहमी म्हणायच्या की स्थिर सुख आसन, म्हणजे ज्याच्यामध्ये स्थिरता मला घेता येते, ज्याचं मला सुखकारक वाटतं, ज्याच्याने तशा प्रकारे जर मी आसनं केली तर मला त्याचा अनुभव देखील सुख घेऊ शकतो. आणि ह्याच्यासाठी प्रेग्नन्सीमध्ये काही गोष्टींचा समावेश आता मॉडर्न सायन्समध्ये केलेला आहे की जेणेकरून सिंपल बायकांना ज्यांना असं वाटते भीती की मला हे जमणार नाही त्या बायकांना जमू शकतं अशा प्रकारे सुद्धा आपण ट्रेनिंग देऊ शकतो. आणि योगामध्ये सुद्धा वेगवेगळ्या काही पद्धती आहेत आणि इट्स व्हेरी गुड आयडिया टू स्टडी डिफरंट टेक्निक्स. म्हणजे जसं की विवेकानंद केंद्रामध्ये ज्या पद्धतीने शिकवलं जातं और मे बी अय्यंगार योगामध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत की मे बी तुम्ही जर समजा नाशिकचं योग विद्या गुरुकुल घेतलं तर तिथं काही चांगल्या गोष्टी शिकवल्या
सगळ्यांचा समावेश आपण त्याप्रमाणे करून काही सिलेबस तयार करू शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गीताताई अयंगारच्या विकेस अयंगार गुरुजींच्या बहीण होत्या. त्यांनी सुंदर प्रेग्नन्सी योगाबद्दल बऱ्याच गोष्टी ट्रेनिंगमध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की जर तुम्ही प्रॉक्स, त्याला म्हणतात प्रॉक्स म्हणजे काय, आधार देणारे वस्तू, म्हणजे जसं की आता मला अर्धचंद्रासन करता येत नाही किंवा मला बद्ध कोणासन करता येत नाही प्रेग्नन्सीमध्ये, मला नीट बसता येत नाही, तर तुम्ही ब्लँकेट घ्या किंवा तुम्ही ब्रिक्स घ्या किंवा तुम्ही एखादा लोड असतो त्याला बोल्स्टर्स ते घ्या आणि त्याच्या आधाराने तुम्ही करा. कितीतरी अशा गोष्टी आहेत, आपले पायाला हात लागतीलच असं नाही, मग तुम्ही खाली लोड घ्या, त्या लोडावर हात घ्या, पण सपोर्ट घेऊन करा आणि त्याच्यामुळे तुमचा स्ट्रेचिंग होईल, तुमचं न्यूरोमस्क्युलर स्टॅबिलिटी वाढेल, तुमचे सांधे मोकळे होतील आणि तुमची जी कपॅसिटी आहे, जे मातृत्वासाठी तुमचं पेल्विस जे आहे, कटिकाचा भाग जो आहे तो एक्सपांड व्हावा लागतो की जेणेकरून तुमची प्रसूती सुलभ होईल. याच्यासाठी काय काय करावं लागतं, तर काही आसनं जी आहेत, मे बी उपविष्ट कोणासन आहे किंवा प्रसारित पादोत्तानासन आहे किंवा तुम्हाला मार्जरासन आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आता मी सगळं त्याचं हे करू शकणार नाही कारण ॲक्च्युली PPT नाही तयार केलेली आहे, पण इट इज अ सब्जेक्ट बाय इटसेल्फ, पण ते शिकण्यासारखं आहे. पर्वतासन आहे, साधी आसनं आहे, पण ती सहजासहजी काही त्यांना जमत नाही, मग त्यांचा कॉन्फिडन्स कमी होतो. मग अशा वेळेला हे प्रॉप्स जे आहेत, इव्हन चेअर सिंपल तुमची आपल्याकडे अशा बघा लोखंडाच्या ह्या चेअर्सवर बसलेल्या आहेत आपण सगळेजण, त्या चेअर्स तरी अतिशय सुंदर चेअर्स आहेत. पूर्वी IMA मध्ये, इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये ह्या अशा चेअर्स होत्या आणि नंतर त्या चेअर्स काढून प्लास्टिकच्या चेअर आणलेल्या. नंतर जेव्हा आम्ही ते थोडे प्रॉप्स शिकायला लागलो चेअरवरचे असतात, तेव्हा असं वाटलं की बापरे इतक्या चांगल्या वस्तू आपण हे करून टाकल्या, नाहीशा झाल्या आता. पण ह्या अशा चेअर्स ज्या आहेत ना तुमच्या घरी असतील किंवा आता स्पेशल त्याला योगा चेअर म्हणतात की जेणेकरून त्याचा आधार घेऊन तुम्ही ट्विस्टिंग करू शकता, त्याच्यावर उत्तानासन करू शकता, त्याच्यावर रिस्टोरेटिव्ह पोस्चर करू शकता आणि त्याच्यावर लोड ठेवून तुमचं डोकं ठेवलं तर तुम्हाला कुलिंग इफेक्ट मिळतो आणि तुमचा स्ट्रेस कमी होतो, मेंदूला रक्तप्रवाह जास्त होतो. विशेषतः योगा आणि मातृत्वामध्ये सर्क्युलेशन जे आहे, जेव्हा प्रेग्नन्सी होते तेव्हा बाळाला सर्क्युलेशन पोचण्यासाठी मातेमध्ये पण सर्क्युलेशन हे अगदी प्रसरण पावायला पाहिजे की जेणेकरून बाळाची वाढ चांगली होईल. तर हे सगळं फिटल प्रोग्रॅमिंग जे आहे ना, ते सगळं प्रोग्रॅमिंग सर्क्युलेशनवर अवलंबून आहे. तसंच मातेकडनं बाळाकडे जे सगळं कनेक्शन डेव्हलप होतं, तिच्या स्वतःकडे पण कनेक्शन म्हणजे स्वतःची बॉडी आणि माइंड आणि बाळाकडे सुद्धा. तर हे विशेष जे आहे हे मातृत्वामध्ये, हे बॉडी माइंड कनेक्शन ते खूप चांगल्या रीतीने जर तयार झालं तर बाळाची वाढ पण चांगली होते, बाळाचा मेंदू चांगला विकसित होतो आणि त्याच्यानंतरची त्याची वाढ जी आहे ती सुद्धा खूप चांगली होण्यास मदत होते. आणि हे सगळं लोणावळ्यामध्ये पण हे सगळं मला असं वाटतं की बरंच रिसर्च झालेलं आहे. त्यांनी म्हणजे ब्रेनचा विकास कसा होईल मातेच्या शरीरात. आणि आमच्याकडे सुद्धा एक हायपोथेसिस आहे, त्याला आम्ही बेकर्स हायपोथेसिस म्हणतो, की ज्याच्यामध्ये फिटल प्रोग्रॅमिंग इन युट्रो म्हणजे बाळाचा विकास मॅक्झिमम हा आईच्या शरीरामध्ये असताना म्हणजे गर्भावस्थेमध्ये असताना होतो. म्हणून बायकांनी त्या पिरियडमध्ये जास्तीत जास्त लक्ष द्यावं. आता नोकरी करणाऱ्या बायकांचं काय असतं, मॅडम मला ना 9 महिन्यापर्यंत काम करायचं आहे आणि मग नंतर बघू बाळाची वाढ. पण तसं नाही, मी काय सांगते, आधी तुम्हाला गर्भावस्थेमध्ये तिची वाढ होणं हे जास्त महत्त्वाचं आहे आणि त्याच्यावर बाळाची वाढ कशी होते, त्याच्यावर बाळाला नंतर हार्ट डिसीज होणार आहे का नाही, नंतर त्याला डायबिटीस होणार आहे का नाही, ह्या सगळ्या गोष्टी अवलंबून आणि त्याचा बुद्ध्यांक कसा असणार आहे हे सुद्धा अवलंबून आहे. म्हणून प्रेग्नन्सी प्रसूतीपूर्व हा जो पिरियड आहे तो पिरियड फक्त असा तसा पिरियड नाही आहे की जाऊन गोळ्या खायच्या आयर्नच्या किंवा कॅल्शियम घ्यायचं मग आपण आपली कामं करायची धावपळ करत सुटायचं असं नाही. आपली पेस पण कमी करायला पाहिजे की जेणेकरून आपलं सर्क्युलेशन चांगलं राहील, वी विल बी एबल टू ब्रीथ प्रॉपरली, आपलं ब्रीदिंग चांगलं असेल, श्वसन चांगलं सुधारेल आणि ह्या सगळ्यामुळे आपल्या बाळाची वाढ चांगली व्हायला लागेल. तसंच कित्येक वेळेला आम्ही असं बघतो की ह्या मातांमध्ये हार्मोन्समुळे आणि हार्मोन्स जे असतात प्रेग्नन्सीचे त्याच्यामुळे कित्येक वेळेला त्यांना थोडंसं डिप्रेशन म्हणजे नैराश्य पण येऊ शकतं.
आणि मानसिक रोग सुद्धा होतात. म्हणजे ज्या मातेला पाहिजे असतं की मला कधी मूल होतं, पण मूल झालं किंवा मूल आहे आपल्याला वाटतं की लगेच ती निराश होते. आता माझं बाळ कसं होणार आहे, काय होणार आहे, त्याला व्यंग होणार आहे का नाही होणार आहे, त्याचा बुद्ध्यांक कसा, मग मी कुठल्या शाळेमध्ये घालून काय होणार आहे, म्हणजे इतक्या प्रकारचे तिच्या मनामध्ये काबूल येतं की ती कधी कधी निराश होते. अशा वेळेस सुद्धा योगासारखा कुठलाही वेगळा पर्याय नाही. हे माध्यम जे आहे त्यातनं आपलं ब्रेन सर्क्युलेशन जे आहे किंवा संतुलन आहे हे सभ्य करण्याचं ते सुद्धा योगाच्या ह्याच्यामुळे वाढण्यास मदत होते. एस्पेशली उत्तानासन जे आसन आहे, ऑफकोर्स काही आपण इन्व्हर्शन्स वगैरे जे आहे ती आणि बॅकबेंड्स वगैरे हे सगळे आपण प्रेग्नन्सीमध्ये ॲडवाईज करत नाही, पण काही उत्तानासन वगैरे अशी जी आसनं आहेत, रिस्टोरेटिव्ह पोस्चर किंवा सुखासन आहे किंवा बालासन आहे, ही सगळी आसनं जी आहेत ती खूप सुंदर आसनं आहेत. आणि ती जर प्रॉप्स घेऊन जर केली, मला असं वाटतं की प्रॉप्स तुम्ही आता इंट्रोड्यूस करावेत की जेणेकरून खूप सुखकर होईल ते स्त्रियांना, तर त्याच्यामुळे खूप फायदा पण होतो. तर अशा पद्धतीने जर आपण बघितलं तर योग आणि मातृत्व ह्याच्यामध्ये आपल्याला खूप फरक जाणतो. आणि योग म्हणजे फक्त योग करायचं नाहीये, पण आपली मानसिकता पण कशी असली पाहिजे, त्याच्याबरोबर आपला आहार पण कसा सात्विक असला पाहिजे, पूरक असला पाहिजे. आणि प्रेग्नन्सीमध्ये अशा काही वेगळ्या काही गोष्टी होत असतात की एक तर शरीरातलं सर्क्युलेशन बदलतं, त्याच्यानंतर हार्टवर थोडं प्रेशर जास्त येतं, लंग्स जसं जसं पोट वाढेल तसं लंग्सची कपॅसिटी कमी होते, तसंच आपली गेट म्हणजे आपण जसं चालतो ते बदलतं. कित्येक स्त्रियांना बॅकएक होतो आणि काही काहींना बद्धकोष्ठता होते, कॉन्स्टिपेशन होतं. हे सगळं डायजेशनवर वगैरे सगळा जो परिणाम आहे त्याची मोबिलिटी किंवा मोटिलिटी वाढणं हे सगळं आपल्या ह्या ज्या योगाच्या माध्यमातून सुद्धा बरेच त्याच्यावर उपचार होऊ शकतात. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. आहारामध्ये सुद्धा सकस आहार घेणे हे पण खूप महत्त्वाचं आहे की ज्याच्यामध्ये जास्त प्रथिनं असतील, विटॅमिन्स मिळतील, लोह मिळेल, त्याच्यानंतर कॅल्शियमचं प्रमाण. हे जर आपण पूरक काही गोष्टी करतो ते करायलाच पाहिजे. पालेभाज्या, फळं, दूध, व्हॉटेव्हर इज अवेलेबल, कुठलेही जे फळं अवेलेबल आहेत, एस्पेशली केळी आहे त्याच्यामध्ये कॅल्शियम वगैरे जास्त आहे, सीताफळ आहे, डाळिंब आहे, म्हणजे आपले लोकल काय असतं तर हे सुद्धा त्याच्यामध्ये आपण पूरक या ज्या गोष्टी आहेत योगाबरोबर त्या करणं आवश्यक आहे. आणि कित्येक मातांना आणखीन एक प्रॉब्लेम असतो की झोप येत नाही. आता आपण जवळजवळ त्याच्यामध्ये बघितलं प्रेग्नन्सीमध्ये किंवा इव्हन मी जर अदरवाईज असतो काय प्रॉब्लेम आहे, मला झोप येते. तर झोप कशामुळे येत नाही, वेगवेगळ्या कारणांमुळे झोप येत नाही. कारण की एकतर चिंता, कधी कधी नैराश्य, कधी कधी उगीच एन्झायटी, माझं कसं होणार. आणि मग हा सगळा जो भाग आहे तर योगाच्या कितीतरी चांगल्या त्याच्यामध्ये योग निद्रेचा हा जो प्रकार म्हणजे जो आहे ही जे आहे अवस्था योग निद्रेची, त्याच्यामुळे सुद्धा कित्येक बायकांचं जे आहे ते एकतर मनाचं सबलीकरण होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना जास्त कॉन्फिडन्स येतो, झोप चांगली येते, रिलॅक्सेशन होतं. आणि शवासन सुद्धा जर चांगल्या पद्धतीने केलं तर ते दुःखी चांगलं होतं. पण प्रेग्नंट बायकांना आम्ही शवासन जे आहे ते सुपाईन कंडिशनमध्ये, म्हणजे सुपाईन म्हणजे ते असं आडवं झुकून आम्ही देत नाही. कारण की जेव्हा बाळ वाढतं पोटामध्ये किंवा गर्भाशय मोठा होतो तेव्हा आपल्या पाठीमागच्या बाजूला रक्तवाहिनी असतात, अबोर्टा म्हणतात, त्याच्यावर प्रेशर येऊन रक्तप्रवाह कमी होतो. म्हणून त्यांना नेहमी लॅटरल पोझिशनमध्ये किंवा एखादी उशीमध्ये आपण देतो. तर अशा पद्धतीने काही ज्या गोष्टी आहेत त्या आता आपल्याला सायंटिफिकली या स्टडी केलेल्या आहेत. आणि ह्या सगळ्यांचा लाभ सगळ्या मातांना जर मिळत गेली तर आपली जी पुढची जनरेशन तयार होणार आहे. आपले जे म्हणजे आता मी सांगितलं ताई त्याप्रमाणे जो विकास होणार आहे शारीरिक मानसिक सगळ्या आपल्या बालकांचा तो देखील खूप चांगला होणार आहे. आणि फक्त प्रेग्नन्सीमध्ये नाही तर सुरक्षित बाळणपण सुद्धा होण्यास त्यांना मदत होते. बाळणपणामध्ये काय असतं की ब्रिदिंग, जर आपल्याला स्ट्रेस वाढला तर ब्रिदिंग फास्ट होतं, बरोबर आहे. पण जर आपण स्ट्रेस वाढवलं नाही, आपलं मेंटल कॉम्पोजिशन चांगलं ठेवलं तर आपण जितकं छान श्वास अगदी घेऊ अगदी शांतपणे तेवढं सर्क्युलेशन आपलं चांगलं नाही. आणि ह्याचं सगळं ट्रेनिंग हे ब्रिदिंग टेक्निकमध्ये शिकवणं, प्राणायाम म्हणा, ह्याच्यामध्ये आपलं ऑक्सिजनेशन वाढणार किंवा आपल्याला प्रतिकारशक्ती वाढणार. तर प्रेग्नन्सीमध्ये प्रतिकारशक्ती ॲक्च्युली कमी होती आणि ही वाढवण्यासाठी योगाचा देखील आपल्याला उपयोग होतो. तर त्याला म्हणतात इम्युनो मॉड्युलेशन. तर इम्युनॉलॉजिकल, इंटरप्रेनॉलॉजिकल, मस्क्युलोस्केलेटल, सर्क्युलेटरी,
रेस्पिरेटरी, बावेल्स म्हणजे आपल्या आतडे, त्यांची मोटिलिटी वाढवण्यासाठी म्हणजे सगळ्याच सिस्टीम आणि प्लस नर्वस सिस्टीम म्हणजे मेंदूचं संतुलन सगळ्यात महत्त्वाचं की ज्याच्यामुळे आपण समाधानी राहू शकतो. आणि ती स्थिती प्रेग्नन्सीमध्ये असणं खूप खूप गरजेचं आहे. जेवढं त्या समाधानी राहतील सगळ्याच दृष्टीने तेवढं त्यांचं आरोग्य सर्व प्रकारे परिपूर्ण होईल. आणि प्रेग्नन्सी नंतर सुद्धा त्यांनी पोस्टनेटल फेजमध्ये आम्ही त्यांना योगा जस्ट विदिन अ मॅटर ऑफ 1 वीक आम्ही करायला लावतो. वेगवेगळी आसनं असतात की ज्याच्याने सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काय वाटतं तर मला पोट गेलं, पोट पुढं आलं की पोटाचा आकार बदलला, शरीराचा आकार बदलला, ती पण भीती मग योगा जर तुम्ही करत राहिला तर मला असं वाटतं की तुमचं पूर्ण शरीराचा बांधा जो आहे तो सुडोल होतो. आणि प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा तुमचं जे पोस्चर आहे ते सुद्धा कित्येक बायकांचं असं बदललेलं असतं. ते सुद्धा पोस्चर तुम्ही ताडासन केलं हे केलं तर एकदम परफेक्ट होतं पोस्चर आणि तुम्हाला काही कुठल्याही प्रकारचे बॅकेट होणार नाही किंवा काही नाही. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या की खूप फायदे आहेत त्याच्यामध्ये आणि नकळत तुम्हाला ते फायदे होणार आहेत. आणि असं समजू नका की अगदी परफेक्ट मला करायचं आहे. कुठलीही स्थिती इंटरमिजिएट असली तरी यू शुड बी हॅपी विथ इट आणि त्याचा तुम्हाला नक्कीच बेनिफिट मिळणार आहे. तर पोस्टनेटलमध्ये केल्यानंतर तुम्ही तुमच्या मैत्रिणींना पण सांगा की अशा काही गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे मला त्याचा फायदा झालेला आहे आणि त्याच्यामुळे तो योगाचा प्रचार पण होईल आणि त्याची माहिती पण मिळेल. आणि मला असं वाटतं की आपल्या विवेकानंद केंद्रामध्ये हे जे छान काम चालू आहे त्या कामाचा वारसा देखील असाच विकसित होऊन तो चालू राहील आणि छान रिसर्च पण त्याच्यातून बाहेर. तर अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि सगळ्यांना असंच सुखद आरोग्य असू दे चांगल्याशी परमेश्वर प्रार्थना करते आणि शुभेच्छा देते सगळ्यांनाच जे इथे कार्यकरी विवेकानंदाचे आहेत. आणि कुठली प्रकारची मदत लागली काही झाली तरी आम्हाला छानच वाटेल करण्यासाठी. धन्यवाद. मातृत्व योगाचा असाच वारसा चालू ठेवायचा आहे. प्रेग्नन्सी मातांनी सुद्धा योगा करायचा आहे आणि आपल्या इथे जे महिला जमलेल्या आहेत त्यांनी सुद्धा योगा करायचा आहे. यानंतर केंद्राच्या मातृत्व योगाच्या आधारस्तंभ डॉक्टर शोभा शहा आपल्या कार्यक्रमाचा समारोप करतील. नमस्कार. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, डॉक्टर रोहिणी देशपांडे अतिशय व्यस्त होत्या. त्या दुपारी 1:30 वाजता एअरपोर्टवरून गुलबर्गा एअरपोर्टवरून सोलापूरला आल्या आणि धावत धावत आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिल्या. सुरेखाताई पाटील त्याही व्यस्तच आहेत. निर्गुताई, आमच्या वीणाताई आणि सभागृहातील सर्व ज्येष्ठ मान्यवर, आमचे प्रांतप्रमुख अभयजी बापट त्यासाठी इथे आलेले आहेत. चंद्रिकाताई, शुभांगीताई, शांताताई पाटील, डॉक्टर वीणा पाटील आणि सर्व कार्यकर्ते. समारोप म्हटलं की आपल्याला नाही की आता 2 मिनिटात हा कार्यक्रम संपणार आणि माझं मन मात्र 25 वर्ष मागं गेलं. आणि मग तुम्हाला थोडंसं वाटेल आता ह्या 25 वर्षाचा इतिहास सांगणार मला. या 25 वर्षापूर्वी मन भरकटायला लागलं आणि काय झालं होतं आणि कसं सुरू झालं याचे सगळे विचार मनात येऊ लागले. आणि मग काय काय झालं तर आमच्या एका ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पत्नीवर हा आधी प्रयोग केला. जेव्हा अजून इथे योगा सुरू झालेलं गर्भवती महिलांसाठी त्यांनी स्वतःच्या पत्नीला गरोदर असताना योगा शिकवला. त्याचे परिणाम बघितले, डिलिव्हरी नंतरचेही बघितले आणि मग त्यांच्या मनात आलं की आपल्याला सोलापूर केंद्रात सुरू करायला हरकत नाही. मग आम्ही अभ्यास करायला गेलो. त्याच्यानंतर त्याचे ट्रेनिंग घेतलं, ते सगळं झालं. हे सगळं झाल्यावर सुद्धा सगळ्यात महत्त्वाचं होतं सोलापुरातील स्त्रीरोग तज्ज्ञांना भेटणं. आणि डॉक्टर रोहिणी मॅडम असू दे, चितळे मॅडम असू दे, सरदेसाई मॅडम असू दे, गिरीश कुंडेकर यांच्याकडे आम्ही जाऊन भेटलो. तासन तास वेटिंग रूममध्ये तेव्हा थांबत होतो. त्यांना भेटणं फार महत्त्वाचं होतं, त्यांच्याशी संपर्क करणं महत्त्वाचं होतं. योगा ड्युरिंग प्रेग्नन्सी हे त्यांना समजावून सांगणं पण तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि सोलापुरात ते सुरू करते हे पण सांगणं तेवढंच महत्त्वाचं होतं. आणि त्यासाठी न कंटाळता अनेक स्त्रीरोग तज्ज्ञांकडे आम्ही गेलो, तास तास थांबलो, त्यांना भेटलो आणि मग हा उपक्रम सुरू करू शकतो असं आम्हाला म्हणजे आत्मविश्वास आला. कारण 25 वर्षापूर्वी योग आणि ते गर्भवती महिला
किती संवेदनशील विषय होता. म्हणजे व्यायाम गरोदरपणे करणं हाच विषय थोडा सेन्सिटिव्ह होता आणि तरीही धाडस केलं आणि त्या धाडसाला आज काय फळ आले हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळं सोलापुरातील समस्त स्त्री रोग तज्ज्ञांना माझा नमस्कार. मी त्यांचे आभारी आहे, कारण त्यांच्यामुळेच आज आम्ही 25 वर्ष हे काम करू शकलो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, डॉक्टर बी कुलकर्णी, डॉक्टर वडील मॅडमचे ते वडील आहेत, त्यांचे गुरु आहेत, माझेही गुरु आहेत. त्यांच्याकडे जेव्हा मी भेटायला गेले अतिशय आनंद झाला त्यांना, कारण सर नेहमी वेगवेगळे विषय हाताळायचे, काहीतरी वेगळं. सोलापुरात सोनोग्राफी मशीन त्यांनी आणलं, लॅप्रोस्कोप त्यांनी आणला. योगाचा विषय घेऊन मी जेव्हा गेले तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार, 25 वर्षापूर्वी ब्रिटिश जर्नल त्यांनी मला वाचायला दिलं आणि त्या ब्रिटिश जर्नलमध्ये या योगाचा पूर्ण अभ्यास होता. आणि तिथे एक फार महत्वाचा मुद्दा मला कळला, फिअर पेन टेन्शन सिंड्रोम. आणि हा फिअर पेन टेन्शन सिंड्रोम जेव्हा गर्भवती महिलेच्या मनात सेट होतो डिलिव्हरीच्या वेळेला, त्या वेळेला सगळं नॉर्मल असताना सुद्धा तिची नॉर्मल डिलिव्हरी होत नाही, जस्ट ड्यू टू सायकोसोमॅटिक डिसऑर्डर. म्हणजे तिचं असंतुलित मन, रवणीताई सारखं म्हणत होत्या की मनाचं सबलीकरण, मन स्ट्रॉंग होणं, ते फार महत्वाचं आहे. इट्स अ नॅचरल फिजिओलॉजी. गर्भावस्था, डिलिव्हरी, स्तनपान हे सगळं नॅचरल फिजिओलॉजी आहे, हा रोग नाही आहे. पण कुठेतरी वाचून, कुणाचं ऐकून, घरातले मोठे काहीतरी सांगून जी भीती मनात बसते आणि त्या भीतीमुळं नॉर्मल होणारी डिलिव्हरी नॉर्मल होत नाही, सीझर होतं. आणि दोष कुणाला देता तुम्ही सीझर झाल्यावर? हे डॉक्टर नुसतं सीझर करतात. तर डॉक्टर बी कुलकर्णींनी त्या अतिशय चांगला मला सपोर्ट केला आणि तू सुरू कर, हे तू काम कर असं सतत. आणि सर उद्घाटनाला इथे आलेले होते आणि त्यांच्याबरोबर तिच्या मावशीचे मिस्टर डॉक्टर विक्रम हेरेकरचे वडील, तेही इथं दोघं, आणि अनेक उपक्रमाला ते दोघं इथं येत असत. तर त्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. त्यानंतर एकदा उपक्रम तर सुरू झाला, कार्यकर्ते होते, पण जसं काम वाढू लागलं तसं कार्यकर्त्यांची गरज वाढली आणि माझे शिबिरार्थीच कार्यकर्ते म्हणून यायला लागले. आणि त्यात सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे अमृताताई. सगळ्यात पहिल्यांदा अमृताताई यायला लागल्या, त्याच्यानंतर अनेक कार्यकर्ता, म्हणजे ह्या ज्या रोहिणी आहे ही पण शिबिरार्थी होती, सविताताई ही पण शिबिरार्थी, विद्याताई, ज्योतिताई, अश्विनी, भारती, म्हणजे मी किती नावं सांगू आता, त्या सगळ्या शिबिरार्थी होत्या, म्हणजे देवर पार्टिसिपेंट्स. आणि नंतर त्या कार्यकर्त्या म्हणून आल्या आणि आज त्या गायक 25 वर्षात त्या आमचं सहकार्य करतात. आणि हे गोवर्धन हा जो पर्वत आहे हा आम्ही उचलू शकलो केवळ ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्यामुळे. आणि ह्यांचे सगळे परिवार हे माझ्या परिवाराशी जोडलेले. आमचा अमृत परिवार झाला, विवेकानंद केंद्राचा परिवार एवढा मोठा वाढला आणि एक मोठा आमचा परिवार तयार झाला. आणि त्यामुळे या परिवार आणि ह्या इथं येणं कार्यासाठी त्यांच्या घरातले सासू असू दे, आई असू दे, पती असू दे, यांचं सहकार्य लाभलं. त्या सर्व परिवारातील सदस्यांचे मी मनापासून आभार मानते. आणि त्यांच्यामुळेच आम्ही हा 25 वर्षाचा कार्यक्रम उपक्रम राबवू शकलो. त्यात सगळ्यात आता आठवण येते स्वर्गीय गीताताई सूर्यवंशीचे, अतिशय शांत, मनमिळावू स्वभावाची, पण अभ्यासू. कोणताही विषय दिला की त्याचा परफेक्ट अभ्यास करून देणार आणि इथे मार्गदर्शन करणार. आज ती आपल्यामध्ये उपस्थित नाहीये, तर तिची आठवण आम्हाला सगळ्यांना सतत येते. आणि त्याच्यानंतर माझे सर्व शिबिरार्थी, आजपर्यंत 1500 ते 2000 शिबिरार्थी इथे येऊन गेलेले आहेत. आणि हे सगळे शिबिरार्थ्यात वीणाताईंनी सांगितलं, डॉक्टर, इंजिनियर, आर्किटेक्ट, शिक्षक, गृहिणी, सीबीआय ऑफिसर्स, पोलीस डिपार्टमेंट, एकही क्षेत्र नव्हतं. परगावून सुद्धा आमच्याकडे महिला आलेल्या आहेत. तिथे कुठली जात धर्म काही नव्हतं. एकात्मताचं अतिशय सुंदर ते उदाहरण होतं. आणि या सगळ्या आल्या, सातत्याने येत गेल्या. आणि त्यांचा सगळा परिवार, म्हणजे त्यांच्यावर कधी सासू यायची, कधी बरेच जणांचे पती पण यायचे, आई पण यायची. म्हणजे हे सगळे परिवार 1500 परत विवेकानंद केंद्राशी जोडले. तुम्ही विचार करा आम्हाला किती आनंद होत असेल. हे सर्व परिवार विवेकानंदांचे एक्सटेंडेड फॅमिली आहेत. ते जेव्हा बाळांना घेऊन इथं येतात आणि ती बाळ हसत आमच्या कार्यकर्त्यांकडे जेव्हा येतात, ते म्हणतात, अरे असं कसं झालं, कुणाकडे जात नाही हे बाळ, तुमच्याकडे कसं आलं. तर हे 9 महिन्यापासून आम्हाला ओळखत असतात. आणि त्याच्यामुळे अतिशय आनंदाने, म्हणजे हा जो इमोशनल बॉन्ड असतो
आणि कुठेही रस्त्यावर कोणीही भेटू दे गर्दीच्या ठिकाणी धावत येतात आणि म्हणतात ताई तुम्ही आम्ही येत होतो तुमच्याकडे. आणि हे ते बाळ आहे, ते फार हुशार आहे, म्हणजे असू दे नसू दे पण ते आम्हाला आनंदाने सांगत असतात. तर हे सगळे जे 1500 परिवार आहेत ते सगळे आमच्या विवेकानंद केंद्राशी जोडले गेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ईश्वराचे मी आभार मानते ज्यांनी 25 वर्ष ही सेवा करण्याची संधी मला दिली. आता आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्षात पदार्पण केलंय. आमचे तरुण रक्त तयार आहे, ते सगळे अतिशय उत्तमपणे ते निभावतील. पण हा विषय घेऊन की जेव्हा आम्ही माननीय निवेदिताताई भिडे आमच्या विवेकानंद केंद्राच्या उपाध्यक्षा त्यांच्याकडे गेलो आणि म्हणालो की काही वेगळं करायचंय, तर त्यांनी आम्हाला संकल्प दिलाय 25 ठिकाणी मातृत्व भारतात सुरू केला पाहिजे. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो, आज भारतात अनेक राज्यातून कर्नाटकमध्ये बेंगलोर, महाराष्ट्रात नागपूर, मुंबई, उत्तर प्रदेश, राजस्थान, त्याच्यानंतर मध्य प्रदेश आणि राजस्थान येथे याची तयारी सुरू झालेली आहे. म्हणजे ज्या पद्धतीने आम्ही केलं त्याच पद्धतीने आम्ही इकडेही सुरू करण्यासाठी प्रयत्न करतोय. आणि या सगळ्या ठिकाणी ही तयारी सुरू आहे आणि मला अशी आशा वाटते की काही महिन्यांमध्ये इथे हा उपक्रम सुरू होईल आणि संपूर्ण भारतभर जेवढं शक्य आहे तेवढं आमच्या हातून आम्ही हा उपक्रम राबवण्याचा प्रयत्न करते. तर या सगळ्यांचे पुनश्च मी आभार मानते आणि समारोप संपला. धन्यवाद ताई. यानंतर एक आव्हान आहे. मातृत्व योग उपक्रमाला 25 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने जो विशेषांक प्रकाशित झाला आहे तो जास्तीत जास्त महिला आणि परिवारापर्यंत पोहोचवावा ही नम्र विनंती करते. आणि खाली अंक उपलब्ध आहे. यानंतर मी सविताताईंना विनंती करते की त्यांनी प्रार्थनेसाठी यावं. नमस्कार मित्रा, प्रार्थना करूया. ओम सहना सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शान्ति शान्ति शान्ति. धन्यवाद. धन्यवाद ताई. कार्यक्रम संपला असे मी जाहीर करते.